मित्रांनो कसे आहेत तुम्ही? वेलकम टू वेलकम. आमचा बंटी भाव आहे ना, पूर्ण एवढा टॅलेंटेड आहे ना की पूर्ण म्हणजे एक कॉन्सर्ट इन्स्ट्रुमेंट त्याच्या एक इन्स्ट्रुमेंट नाही, असे तुम्ही किती इन्स्ट्रुमेंट बोला तो त्याच्या फक्त आपल्या कशाने हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. सो आज आपण स्टार्ट करतोय आपल्या गावी जाण्यासाठी. जी जर्नी आहे ती तुम्हाला पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता आपल्या होम टाऊनला आपण चाललो आहे, तर तो तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमधून दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. लेट्स गो. तर पाऊस खूपच आहे, बघू. आता ऑटो रिक्षा पकडली आपण कांदोलीवरून. तर कांदोली स्टेशनला पोहोचून आपण ट्रेनला जायचं आहे. ट्रेनवरून ट्रेन पकडून दादर स्टेशन, दादर स्टेशन हां. एक दादर. मित्रांनो, आता आपण आलो आहे दादर स्टेशनला. तर दादर स्टेशनवरतून आपण पकडणार आहे कोकण कन्या एक्सप्रेस. आता सोबत आहे माझ्या 4 जण अजून, आणि माझे सगळे भाऊच आहेत. आता मला भाऊ जो भेटणार आहे, आमचा मोठा भाऊ, तो पप्पू दादा आमचा, आणि बाकीचे जे भेटणार आहेत ते 4 जण. आता म्हणजे मला पकडून 5 जण. ते 3 जण जे भेटणार आहेत ते पनवेलला भेटणार आहेत. तर त्यांची नावं तुम्हाला मी सांगेन पण ते भेटल्यावरती, कारण की जर आताच सगळं सांगितलं तर त्यामध्ये मजा राहणार नाही. आणि व्हिडिओची आता जरा दम लागल्यामुळे मी हळूहळू बोलतो. खरंच हे प्लॅटफॉर्म चढायचं म्हणजे खूप जीवावर येतं. आता आपण स्टेशनला तर पोचलोच आहे. आता त्याला फोन करूया आणि बघूया तो कुठे आहे, आणि त्यानंतर आपण जाऊ प्लॅटफॉर्मवरती. 5 नंबर प्लॅटफॉर्मला लागतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर कोकणातले असतील तर त्यांना खूप चांगलं माहिती आहे कोकणचा आपला प्रवास. सर आता तिकीट तर कन्फर्म झाली आहे, पण आता आमचा मोठा बंधू जो येतो आहे आता त्याची वाट बघूया. तो भेटल्यावरती तुम्हाला मी सांगतो की तो काय बोलतो. आमचा दादा आम्हाला भेटला आहे, आमचा मोठा दादा. तर त्याला बघून अजून कॉन्फिडन्स झाला मला व्हिडिओ बनवण्यासाठी. 2 फिक्स झाले. आता आम्ही दोघं आलो. आता बाकीचे 3 भेटतील तर आम्ही तुम्हाला दाखवतो ते 3 काय करणार आहेत, ते कोण आहेत ते. सो बघत राहा पूर्ण जर्नी आमची, काय एन्जॉय करतो आम्ही. पण आमच्या एका भावाने आम्हाला खूप मोठा धोका दिला. पैसे पण पाठवले त्यांनी. पैसे त्यांनी रिटर्न नाही. सो बघा आता आम्ही काय मजा करतो. आता तुम्हाला दाखवतो आमची रत्नागिरीची गर्दी. आता आली आहे ही कोकण कन्या एक्सप्रेस, पण आमची तिकीट आहे ती तुतारीची आहे. सॉरी, मी बाय मिस्टेकली मगाशी तुम्हाला कोकण कन्या बोलत होतो. आता ही आहे तुतारी कोकण कन्या. कोकणात आम्ही चाललोय फक्त बस. गर्दी बघा, गर्दी दाखवतो तुम्हाला. गर्दी, लोकांची गर्दी बघा. हॉट डेला पण गर्दी. गणपती नाही, शिमगा नाही, तरी कोकणात जाणाऱ्या माणसांची काय गर्दी कमी नाही. कोकण म्हणजे स्वर्ग. पावसातली मजा घ्यायची असेल तर कोकणात, आणि आम्ही कोकणात जातो ते फक्त मजा घेण्यासाठी. आणि ही गर्दी ही वर्षाचे 12ही महिने असते. ती गणपती आणि शिमग्यालाच नसते. फक्त आपल्याला ट्रेनला पण गर्दी असेल ना. आपल्या सीट कन्फर्म आहे.
पण तू बसला देऊ नको कोणाला. एक सीट जाऊ दे, एक सीट आपल्याला दाखवायची. तर मित्रांनो आता फायनली आम्ही बसलो गाडीमध्ये आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ॲक्च्युली थोड्या वेळपूर्वी ब्लॉग करायचा राहिला कारण की ट्रेनला खूप गर्दी होती. खूप गर्दी म्हणजे थोडीफार गर्दी होती. तर चढताना अगोदर धावपळ होते त्यामुळे अगोदर चढायची गर्दी असल्यामुळे म्हणून मी ब्लॉग केला नाही. तो मी म्हटलं कम्फर्टेबली सीटवर बसून मग पुढच्या आपल्या जर्नीला स्टार्ट करू. तर ह्या आमच्या सीट कन्फर्म झालेल्या सीट आहेत. काय कदाचित टाइम पण कव्हर करेल ना पुढे, ते सांगू शकत नाही. ठीक आहे ठीक आहे, बंटीला करतो. हा पूर्ण आमचा डब्बा आहे. म्हणजे ह्या 3 सीट आमच्या. पुढे जे येणारे तिघ आहेत त्या तिघांसाठी पण कन्फर्म तिकीट आहेच आमच्याकडे. तर झाल्यानंतर आम्ही थोडी लेट गाडी आहे. काय आता ह्या पावसाच्या सीझनमुळे लेट पण असू शकते काय माहिती. सो बघू आपण आता पुढे आपली जर्नी अशीच आपण चालू ठेवूया. सो चला मित्रांनो, आपण स्टार्ट केली आपली जर्नी आणि आपली चालू झाली कुठली तुतारी कोकणकडण्यात येते. कारण की दरवेळेस कोकणकडनं मीच प्रवास करतो ना. सो तर ते कोकण करण्याचा एकदम माझ्या माइंडमध्ये सेट झाला आहे. आता आम्ही तुतारी आमची सुटली आहे दादरवरून. सो आम्ही चाललो आहे. आता गावी चढण्यासाठी इतके एक्साइटमेंट आहे ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आणि पहिल्यांदा मला वाटतं गाडीमध्ये एवढी स्पेस जागा मला दिसते कोकणातल्या ट्रेनमध्ये. एवढी जागा तब्बल 33 वर्ष झालीत मला. वयाचे 33 वर्ष झालेत, पण 33 वर्षामध्ये मी पहिल्यांदा फक्त AC कोचमधून. आणि हा आता जो स्लीपरचा आम्ही तिकीट बुकिंग केलेली आहे त्या त्या स्लीपर कोचमध्ये एवढी स्पेस जागा आहे ना, स्पेस जागा आहे ना, मी आयुष्यात कधी बघतो. खरंच मला हे खूप बरं वाटलं आहे बघून. खरं ॲक्च्युली मोहाचे असल्यामुळे ना होऊ शकतो, पण गणपतीला आणि इंडियाला तर पॉसिबल होतं. कांदिवलीपासून दादरपर्यंत आणि दादरला ट्रेनमध्ये चढल्यानंतर ज्यांची आम्ही एवढी आतुरतेने वाट बघितली ते आता येत आहेत. आमचे भाव जे तुम्हाला आतापर्यंत सस्पेन्स ठेवला होता त्याचं येतील. अरे या लवकर, कुठे राहिलात? आलाय माझा दुसरा भाव, बारका भाव. मी ओळख करून देतो थोड्या वेळात. बंटी भाव कसा आहे भावा? काय येताना काय त्रास वगैरे मध्ये काय झालं वाटलं तुला? खूप टाइम वेट करायला लागला आम्हाला. थोडा लेट झाला ट्रेनला, आम्हाला पण खूपच उशीर झाला. संचित भाव आणि आमचा दीपक अण्णा काय मग तयारीत आहे तू तर बाई. संचित संचित तुला काय भेटले की नाही मध्ये रस्त्यात? मला असं वाटतंय दोघांच्या तोंडाकडे बघून. हा दीपक अण्णा काय? अरे ब्लॉग चालू आहे. मग काय बड्डी भाव. आता बघा किती एक्साइटमेंट वाढली आहे मला. मगापासून झोप आली होती, पण आता भावांना बघून इतकी एक्साइटमेंट वाढली आहे की आम्ही काय एन्जॉय करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे आता. आणि तुम्ही असेच हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही. आता तर आलंय. 2 दिवस झोपलो नाही पिकनिकला जायच्या हिसाबमध्ये. तर उद्या आपली गटारी आहे. आपल्या हक्काचा सण. पण संचित घरातल्यांना माहिती पडलं तर काय बोलतील? माझ्या घरी माहिती आहे, तुम्ही तुमचं बघा. पण आपण नंतर श्रावण चालू करा म्हणजे चिकन मटन नाही खाणार ना त्या हिशोबाने. गणपतीला बसवणार. अरे यार दादा आपला सीट आहे ना, हे बघ चिकल झाला. लावणे करू का? पनवेलच्या पावसाने आम्हाला झोडपलं.
अक्षरशः. ते पण हां कोण मी हां मी 10:30 वाजताच निघालो. थोडा वेळ जरा बंटी भावाशी जरा डिस्कस करतो. काय होतं सकाळी मला जाम मूड झोप नाही आली. काय जाम झोप आली. दिवसभर म्हणून मी तुला सांगितलं आज सुट्टी टाक ना आजपासूनच. ते दुपारी जरा आराम करून आला असतं. काय माझे काय तुझं म्हणजे काय सांग ना त्यांना प्रत्येक वादन आपल्या तोंडात आहे. हे भावाने ना एकदम परफेक्ट पॉईंट पकडला. आमचा बंटी भाव आहे ना पूर्ण एवढा टॅलेंटेड आहे ना की पूर्ण म्हणजे एक कॉन्सर्ट इन्स्ट्रुमेंट तेरा त्याच्या एक इन्स्ट्रुमेंट नाही. असे तुम्ही किती इन्स्ट्रुमेंट बोला तो त्याच्या फक्त आपल्या कशाने तोंडाने शिकतोय रे पहिलाच ब्लॉग. संचित तुला काय वाटतं माझ्या पहिल्या ब्लॉग पासून मी पहिला ब्लॉग. मग तुला कसं मग तुला काय वाटतं त्याच्यावरतून काय वाटतं हा? म्हणजे मी अपग्रेड सुरुवातीसाठी तो खूपच चांगला ब्लॉग आहे. आहे ना. थँक्यू पाहिजे अजून पण थँक्यू ब्रदर. फक्त आता सोनल आणि प्रतीकला लांबू विचार नको करावा जास्त लागेल. शॉर्ट मध्ये ब्लॉक करायचं. नाही बरं 12 मिनिटाचा 13 मिनिटाचा ब्लॉग आहे. नाही ना 10-12-15 मिनिटाचाच ब्लॉग करणार आहे बरं भावा. तासा भरायचा. लगेच आपलं चेंज होतो ना कॅमेरा आला की. मी मगाचपासून किती नर्वस. आता माझे स्टार्टिंगचे ब्लॉग बघशील ना स्टार्टिंगचा फेस तिकडून निघतानाचा मला स्वतः असं वाटत होतं की मी का करतोय हा टाइमपास. पण आता मला खरंच असं वाटतं की एडिटिंग तूच कर. मीच करतो. दीपकांना काय बोल तर काय बोलणार काय? आम्हाला काहीतरी घेऊन मध्ये बोलता येईल असं काय नाही. असंच नाही असंच काही बोलण्याचा इच्छाच नाही. मध्ये दंगा चाललाय. कुठे अरे वास फुल येतोय, वास फुल येतो. हा. फुल एकदम हा असं वाटतंय. आपल्याला किती भारी होतं. काही गोष्टी दाखवेल पण काय हे नाही टाकणार ते कसं टाकणार. मस्त आमची गटारी आहे. हे टाकेल हे टाक गटर बिटर टाक. एक बकरा 5 जण. एक बकरा 5 एक जांग मी खाणार एक जांग हा खाणार एक जांग सचिन खाणार आणि मुंडकी दादा दादा मस्करीवर घ्या चालू करणार. सिरियसली नको घेऊ. आतापासून चालू केलेली. आणि लिव्हर कलेची पोटा वदळी बिदळी दीपकांना घरी लावायला नको काय तिकडे आहे जरा खवळे पकडायला. एवढी मोठी बॅग कुणाची माझी एवढी मोठी आहे. अरे मग त्याच्यात पॅकेट आहे ना घेतली घ्यायला जायला ना. मटेरियल आहे ना. आणि दीपकांना अंदाज नाही ना किती उंच आहे. तुला येतं पोहायला. ते त्यांचं पोहणं ते हावरावरचं पोहणं असं आपलं ते समर सॉल्ट फेमस सॉल्ट हे नाही. ऐकलं का आम्ही नदी पार करतो. शांत पाण्याला औराजी नदी पार करतो. हा हे रंग्याबाण पण चांगलं येतं. मला औराजी हे असं नाही पोहत. औराजी अशी नाही पोहायचं. मग? त्याला असंच मारायला लागतं. हे स्लो पाणीमध्ये असं तो पोहू शकतो. औराजीला याला मोठे पण तेवढ्या आधी स्टॅमिना नाही आता संपलं तेवढ्या स्टॅमिना नाही. नाही मला अन्नाचं आश्चर्य वाटलं. म्हणजे त्या वयामध्ये त्याने ती एवढं पाण्यामध्ये उडी मार. अन्नात अजून पण एनर्जी चांगली आहे. काय बोलतो संचित बरोबर ना. ठेव ना आता झालं ना सांग ना आता बोल. गावी गेल्यावर करतो मेसेज. गावी गेल्यावर काय नाही ना भाई. माझ्या गावी गेल्या 3 दिवस काय आला पाहिजे होता भाई. कौल फ्राय करायचं. हा करूया ना. मटेरियल बनलं पाहिजे. आणि काय करायचं चूल करायचे. जाताना एक तुझी गाव झाली. चूल करायची कौल ठेवायचं. ते नाही जाताना कौलचं करणं हे नाही टास्क नाही. टास्क मॅरिनेशन करणं. हा मसाला बिसाला लावून मसाला प्रॉपर हे काय ते भाई तू गरम झालं तर पलटतच आहे. टाकून फक्त हे करायचं. मी मसाला टाकला. ते भेटत असते आपल्याला. ते पॅकेट भेटतं ना गार्लिक लसूणची पेस्ट ती. वहिनी विनी बरोबर घेतो. कृतिकानी बरोबर विचार येते काय थांबू. एक सीट खाली आम्ही होती. याची बायकोला मेसेज केला हा. होता. तो बोलले येते आहेस ना. आमचा प्लॅन गोव्याचा पण आहे. हा दादा. गोव्याचं पण करूया वाटी. आणि पॉसिबल. एक दिवस आता दादानी कसं तडकाबडकी केलं. नंतर ते पण तिकीट 4-5 महिने आधी काढून. परत सुट्टी नाही भेटली. पुढच्या वर्षी अरे मग काय करणार. आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आता प्लेनचे काढू. तिकीट पाठव. ट्रेनची तिकीटच काढायची रे. प्लेनचं किती आहे इथून गोव्याला. 3 फॅमिली असेल ना तर 3rd AC नेच जायचं ना. तर ह्याच्यामध्ये बाबा नको.
हे आता सीझन नाही म्हणून. सेकंड एसी नाही तर इथे इथे तुला गर्दी असते. तुला इथपर्यंत यायला तुला 2 तास लागले असते. आता एक स्ट्रिक केलंय ना की वेटिंग वाले नाही करत. येतच नाही ऍक्च्युली काय होतं माहिती आहे काय, गेट वरून चढून इथपर्यंत येणं हा लय मला त्रास. डोक्यावर बोजी घेऊन ते काय घालतात माने बिन रिझर्वेशनचा काय फायदा? अरे इथे इथे बसतात तर 3-4-5 हे full जण. असते, हे full. आणि आपण एकटे झोपायचं. नाही तिथे पण बसतात. थोडं कोपरा हा. आणि हळूहळू सारखं होतं ना, इकडे पाय घालणार आणि तिकडे डोकं ठेवणार. काय नाही बोलू शकत. ते ना, आपण काय- आपण काय बोलणार रे, जाऊ दे वरू दे बिचारा. पण इज्जत दिली तर भाई फुल लेवल करा. मग आपण असा ते बोलले. हा. त्याला बोल आम्हाला दे. 472 घे बोल आपल्याला. पिंट्याला 12 वाजेपर्यंत चान्स होता, 11:30 पर्यंत यायला बोलला होता ना. मी गेलो नाही बाजूला मावाला. काय बरं झालं जाऊ दे. त्या वेळेला मी लेट निघालो ना. मला माहिती होतं मी येणार नाही लवकर. ती गाडी 1-1.5 वाजता येते. आणि तू हे आणणार होता? अरे नाही नाही आपण गुपित गेलो असतो. मला बोललेच नाही कोण. पॉट माझ्याकडे होता. त्याला मी त्या दिवशीच सांगितलं होतं तुला घेऊन येतो. काय नाही सांगितलं. काय माणूस अरे फोनवर फोनवर पॅकिंग करायचं होतं. तू काय बोललास मला? ऑइल बिल सगळं होतं, फक्त फ्लेवर घ्यायचं होतं. मला वाटतं मी याला सोबत तूच बोलला. मला हा स्वतः बोलला मी गुपका घेऊन येतो, पॉट बीट आहे माझ्याकडे. मी तुला फोन केला, तू बोलला मी 5 तुला मिनिटात फोनवरती फोन काय कर. सांगितलं? इथेच हा विचारायला बंटी मला काय बोलला? बोलला हा. बोलला की बोल. बंटीला काय नाही. आणणार हा, आहे. वा. मला- होतं मला- माझ्याकडे. हा बोलला आणणार आहे म्हणून. मी तुला पण तेच सांगितलं ना, बंटी घेऊन येणार आहे. टाक्स नव्हता एवढाच भाव. छोटं असतं, ते काय होतं. ठीक आहे मग आणलं. आणि मला बनवायला पण येतो, विषय नाही. मग तुला एन मोमेंटला बोल ना, सरळ सरळ हे झालं म्हणून. उलट मस्त होता हा ना. विलास पण बोला हे काय आहे. काय ते बघितलं आहे, त्याला माहिती आहे. देऊ शकतो पॉट काही 500 रुपयाला भेटेल. तिकीट भेटेल ना. तर ते शोधावं कसं लागेल. रामेडला नाही भेटत. आवडला नाही भेटत. मग ते काय एवढं मजा नाही. ते मला बोलला असं तुम्ही पण आणला असं, पण मला हा काय बोलला माझ्याकडे अरे मला फोनवर सांग तरी, मी एवढ्या वेळा फोन करतोय बाबा. आठवण आता तुला आता तू बोलतोय मी घेऊन येतो. आपलं बोलणंच नाही झालं, घेऊन येतो. मी याला पण फोन केला, हा बोलला 5 मिनिटात फोन करतो, परत फोनच नाही. तेच विचारायला बाबा आणू का नको. अरे हा. मी त्याच्यासाठी फोन वेगळं केला. काहीतरी झालं. वेगळं ठीक आहे झालं. बोललो, मग- भाई, दूर तुला सण होणार नाही. दूर मजबूत येतो. कोणाला सध्या तुला अरे कशाला आता आम्ही जातो ते आमच्याकडे असतो आम्ही रात्रभर चालू. आणि तू दादाला काय म्हणून मी बोललो, मग तुला विचारायलाच फोन केला, ठेवू का. आणि मी जेव्हा ऑफिसमध्ये होतो आणि सगळं होतं. आणि हे पण होता विदाऊट निकोटीन वाला पण हा, फ्लेवर. ते असतो ना without alcohol, हे काय मी online मागवला. हा. चेक केला मी ऑफिसमध्ये, बेसिनमध्ये ठेवला, पण एवढा फ्लोज नाही येत. तो नको आणि तो बेकार होतो. 300 रुपयाला पॉट घेतला, 350 रुपये. मग बरा होता ना यार, तू काय होतं पाहिजे. ऑफिसमध्ये दोन साला वाट लावली. ते पण बंद आता नाही येणार पाणी. ब्लॉग मध्ये आहे, आता ब्लॉग ब्लॉग मध्ये मध्ये आहे टाकलं. भाई. हे बघा पूर्ण बोट जायची जागा नाही. काही काय खाली घाल, थांब. खाली घाल. अजून करू बस दादा, त्याच्या खाली नाही जाणार. चल खाली काय नाही एवढं काय तो ऐकतो. मी इथे जातो मध्ये. हा? हा, दीपकांना इथे झोपेल खाली, दोघं जण झोपा. ज्येष्ठ नागरिक खाली. हा, चढायला उगत पाय बी डोपरं बिपरं दुखली मग होय ना अण्णा. हो बाबा तू बसेल ते. हळू भाषा काढतो हो. आता आता एकाचा मुंगळा बघायचा येईल बाहेर. या मुंगडा बाराला होय. आता ह्याचा मुंगळा बघायचा. आता बघायचं. ते दिसतंय. चांगले म्हणजे जॉबवाले आणि फालतू पण नाही. एन्जॉयमेंट झालीच पाहिजे. अशा प्रकारे आम्ही दमलो आहे आणि आमच्या माझ्या भावाचा झालाय प्लॅन झोपायचा सर्वांचा. बघा किती वाजले? एकदा लास्टचं म्हणजे आता आता 3 वाजले. बघू आता असं नको बोलू आहे. सकाळीच आता आम्ही 3 वाजले आता. तरी पण काय वाटत ह्याच्यावर सकाळीच आता पुढचे शूट. नाही ना पाय त्याच्या घे खाली एक एक माझी बंटीची बॅग दे. गुड मॉर्निंग मित्रांनो.
आपला अजून ब्लॉग संपलेला नाही. आपलं जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत ब्लॉग संपणार नाही. आता तर अजून आपला ब्लॉग खूप बाकी आहे. रात्री झोप जास्त आली होती म्हणून झोपलो. आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. आता आपलं कुठलं स्टेशन आहे? आरवली रोड आलं आहे. आरवली रोड नंतर पुढे पुढे आपण दाखवत जाणार आहे काय काय शॉर्ट्स. सो बघत राहा. पुढे गावी मजा करायलाच चाललं आहे आणि मजा करू आणि तुम्हालाही मजा करायला मिळेल. इतकं चांगलं निसर्ग वातावरण आहे आणि तुम्ही एन्जॉय करा आणि ब्लॉगमध्ये असे कंटिन्यू राहा. नदीचं नाव काय? नाही सो रांजणकर फॅमिली अजून झोपलेली आहे. हे बघा, ही आमची सर्वात मोठी फॅमिली. हो उठा. गुड मॉर्निंग रांजणकर गँग. आजच्या ह्या पूर्ण ट्रिपचं क्रेडिट आहे ना आमच्या दादाला जातं आहे. कारण की त्यांनी जर हे सगळं सिरियसली घेतलं नसतं ना तर आम्ही तर ह्या कोणीच मस्त नसतं मनावर घेतलं. दादा थँक्यू. हा तशी एक गोव्याची परत प्लॅन. मी आजपर्यंत कधी गोव्याला नाही गेलो आहे. तशी एन्जॉय करायला नाही गेलो रे. एन्जॉयमेंट मित्रांबरोबर. तर मित्रांनो दाढी कशी आहे? अरे पैसा तर मित्रांनो आमचा भाव काय जागा होत नाही. तर भावाला आम्ही इथे सोडतोय आणि आम्ही जाऊन खाली जरा टाइमपास करून येतो. चल हा बंद का डबा? हा डबा बंद का? हा आता आम्ही आलो रत्नागिरी स्टेशनला. काहीतरी बोल बंटी थोडं. बाबू दादा तू काहीतरी बोल. रत्नागिरीला आलायस. घरी गेल्यानंतर आम्हाला चिकन आमची संध्याकाळी गटारीची पार्टी पार्टी करण्यासाठी खास आम्ही 400-450 किलोमीटर हा भारी कंटेंट. अरे कडक. ती ते तुम्हाला त्याच्यानंतर ते आम्ही दाखवू. चलो नाही टाइम आहे ना.
आता आपल्या इथे ट्रेनची जर्नी कंप्लीट झाली आहे. आता आपण उतरणार आहे आपल्या स्टेशनला. स्टेशनला उतरल्यानंतर पुढची जर्नी चालू होईल. सो तर आम्ही कंटिन्यू राहा, दाखवतो पुढचा. चल बेटा स्टेशन आलं, उतर. बाय बाय. दादा हाय, मी हाय. तू काय घाबरू नको, तुला मी एवढ्यात सोडणार नाही. पुढच्या ट्रिप पण आपल्या तूच करणार आहेस. काय म्हणता बाबा? एकदम पुढे आहे आपण. एक्साइटेड. पुढच्या ट्रिप पण फायनली आमच्या एक्साइटमेंट दिसत नसेल कारण जो पूर्ण झाली आहे, पण खूप एक्साइटेड आहे. खूप एक्साइटेड आहे. कधी एकदा घरी जातो रे पुढचे प्लॅन करतोय ते असं झालं. आणि काय माहिती नाही कोणाला, सगळ्यांचे प्लॅन काय आहेत ते आता बघू. आमचा दादा पहिला उतरतोय. दादा ये ये ये. हॅलो भाई ब्लॉग. तोड फुटला असता आता माझा, इथे पडलो पण ट्रेननी मला वाचवलं. हे बघा आमच्या स्टेशनचं नाव. स्टेशनच्या नावाचा वेगळा अर्थ काढू नका, तसेही आमच्या आयुष्याचे लागलेले आहेत. तरी आम्ही गावी जायचं काय मनावरचं खूळ काढलेलं नाही, पण ह्या नावाचा वेगळा अर्थ काढू नका. चल पोहोचलो मी. विलवडे स्टेशनला उतरल्यानंतर तिकडून आपण ऑटो पकडायची आपली. आता आमच्या मोठ्या दादानी जशी ट्रेन बुक केली होती ना, तशी आता ऑटो पण बुक केली आहे. हे बघा. तर आता आम्ही त्या ऑटोमध्ये बसून आमच्या गावी जाणार आहे. आणि जे कोण आपल्या गावचे आहेत, हरदख्या गावातले, त्यांनी ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांना कॉन्टॅक्ट करून विलवडे स्टेशनला बोलवून घ्या. ऑटो आपली बुक करू शकतो. आणि ही आपली ऑटो बुक करू शकतात. तुम्ही काय डिस्काउंट द्याल काय? आमचा कोण सबस्क्रायबर आला तर. चला लेट्स गो. सवारी आता ट्रेन झाली, आता ऑटो. रोड जाऊ नंतर. हा. चल माहिती. दाडावलं जाऊ. आमचा दादाचा आता पाय उलटा झालेला होता. मधूनच यायला पाहिजे. इथून बरोबर आहे, मधून. अरे वजन आहे. मग मी कशी घेतली. आज मला झील ब्रँडचा महत्त्व समजलं. खरंच झीलला माझ्याकडून शुभेच्छा. 5 स्टार. प्रीपेड प्रमोशन आहे बाय द वे. आता आमचं घर क्वचित अंतरावरती आलेलं आहे, जवळजवळ 100 मीटरवरती आहे. दादाचा पाय आता आमचा थोडा वेळ पूर्वी उलटा झाला होता. ए येऊया काय? हे काय एका साईडला आपण पाहू शकतो. हा ना, हे इथं मचून नाही रे भाई. तेच बोलू ना, सर्व बाहेर हे खाली. पाणी साफ आहे पण बघ, स्वच्छ.
तो बघत नाही रागवलाय काय येऊन गेला आंबे हे पाय सटकतोय पप्प्या पाय सटकतोय हे त्याला भाई पकडा तुला महत्वाचा माणूस आहे सांभाळून रे हे खरंच सांभाळून हे पप्प्या तुझी चप्पल डेंजर आहे पप्प्याची चप्पल आहे ना, त्या चप्पल अरे तो बाई ट्रेन मध्ये असा बेकार पडला ना पूल नसा पकडला तर राहुल पण यांनी काही केलं नाही. तू घातली पण जुन्या जमान्यातली क्रॉक्सरी घालायचे मला काय माहिती भाई तू पडू नको बरोबर महत्वाचं आहे ही आळूची पानं आलूची पानं नाही आळू वड्या मग आळूची आहे अरे आलूची पानं नाही हे 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 बाई लहान बंडी तू चल आजारी आहेस काय नाही आलं बेकार आहे हे तुझा पण पाहिजे होतं या प्लास्टिकच्या चपल्याने ग्रिप नाही वाटत हा यार कोण आहे हे तुमचं घर आलं हे धरे घेऊन जा आता ये पुढे ते 2 मिनिटं ये पुढं दे अरे काय म्हणते चल आता लाईट बी तर फायनली आपण घरी पोचलो आहे हे आमचं घर आता आम्ही ओपन केलं आहे दादा मीठ आणि पाणी घेऊन ये सो अशा प्रकारे मी इथे माझा ब्लॉग हा जो ब्लॉग आहे तो ओव्हर करतो आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता पुढचे जे येणारे आहेत ब्लॉग ते पण वॉच करा थँक्यू फॉर वॉचिंग